डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ज्याही विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचे 2024-25मध्ये तर त्यांचे अर्ज सुरू झालेले आहे. कॅपराऊंड प्रोसेस सुरू झालेली आहे, तर अर्ज करू शकतात. तर अर्ज कसा करायचा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर जी लिंक आहे ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट साईडवर येऊ शकता. साईडवर आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सर्व पेज दिसून पडेल. यामध्ये आपण बघू शकतो की थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2024-25 तर यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे. तर अर्ज हे कालपासून सुरू झालेले आहे. तर अर्ज कसा करायचा बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, कारण सर्व ज्या अपडेट आहे, सर्व ज्या स्टेप आहे ह्या तुमच्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट असणार आहे. साईडवर आल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे. जे विद्यार्थी प्रथम रजिस्ट्रेशन करत आहेत ते न्यू रजिस्ट्रेशनमधून रजिस्ट्रेशन करेल. ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल ते विद्यार्थी रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमधून रजिस्ट्रेशन म्हणजे लॉग इन करून त्यांचे जेही अपडेट त्यांना चेक करायचे आहे ते करू शकतात. तर आपण न्यू कॅन्डिडेट आहे म्हणजे नवीन प्रवेश घ्यायचा आहे, त्यासाठी आपण न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला क्लिक करणार. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे संपूर्ण पेज येईल. या पेजमध्ये तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे तुमची फिल करायची. बघा इथे कॅन्डिडेटचे नेम, नाव तुम्हाला जसे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर आहे तसे टाकायचे आहे. इम्पॉर्टंट नोट लक्षात ठेवा, तशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरा. इथे नोट दिलेली आहे रेडमध्ये, तुम्ही बघा नाव तुम्हाला 10वीच्या मार्कशीटवर आहे तसे टाका. तुमची ईमेल आय डी टाका. ईमेल आय डी चुकली पाहिजे नाही, प्रॉपर चेक करा. मोबाईलमध्ये चेक करा ईमेल आय डी तीच आहे का. तुमचा मोबाईल नंबर अचूक टाका, चुकायला नाही पाहिजे, कारण सर्व अपडेट तुम्हाला मोबाईलवर आणि ईमेल आय डीवर येणार आहे. त्यानंतर इथून तुमचे स्टेट सिलेक्ट करा, इथून तुमचे डिस्ट्रिक्ट, त्यानंतर इथे तुम्ही तुमचा पासवर्ड सेट करा आणि इथे तुमचा कन्फर्म पासवर्ड तुम्हाला जोही सेट करायचा करू शकता, परंतु तुम्ही नोट करून ठेवा ॲडमिशन प्रोसेसला संपूर्ण जी ॲडमिशन प्रोसेस असेल हाच पासवर्ड तुम्हाला यूज करायचा आहे. त्यामुळे पासवर्ड नोट करून ठेवा, व्यवस्थित लिहून ठेवा. ज्याही विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन डिप्लोम्यासाठी घ्यायची असेल अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा आणि सर्वात खाली रजिस्टरचं ऑप्शन आहे तर इथे रजिस्टरला क्लिक करा. नाव 10वीच्या मार्कशीटवर आहे तसे टाईप करा. ईमेल आय डी मोबाईल नंबर चुकू देऊ नका. अशा प्रकारे प्रथम रजिस्ट्रेशन कंप्लीट करा. रजिस्टरला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्ट केल्यानंतर खाली सबमिटचं ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर असा तुम्हाला एक ॲप्लिकेशन ID मिळेल. तो DSD24 पासून सुरुवात होणार आहे. हा रजिस्ट्रेशन नंबर ID नोट करा. तुम्ही सेट केलेला पासवर्ड नोट करून ठेवा. हा ID आणि पासवर्ड आपल्याला लॉग इन करायला लागणार आहे. त्यानंतर लॉग इनला क्लिक करा. लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर मिळाला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आणि पासवर्डसुद्धा टाकायचा आहे. बघा कॅन्डिडेट लॉग इनमध्ये रजिस्ट्रेशन ID टाकला, जो पासवर्ड सेट केला तो पासवर्ड टाकला, खाली दिलेला कॅप्चा टाकला आणि आता लॉग इनला क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर पेज येईल. यामध्ये 2 ऑप्शन आहे, एक आहे ई स्क्रुनिटी आणि एक आहे फिजिकल स्क्रुनिटी. जर तुम्हाला ऑनलाईनमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे असेल, कोणत्या कॉलेजला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं नसेल तर तुम्ही ई स्क्रुनिटी घेऊ शकता. परंतु ई स्क्रुनिटी घेतल्यानंतर जोपर्यंत तुमचा फॉर्म कन्फर्म होत नाही, सर्व गोष्टी व्हेरिफिकेशन होत नाही, तोपर्यंत तुम्हाला लॉग इन करून चेक करत राहावं लागेल. जर तुम्ही फिजिकल स्क्रुनिटी घेत असाल तर तुम्हाला फॉर्म फिल केल्यानंतर फॉर्मची प्रिंट, डॉक्युमेंटची झेरॉक्स ह्या सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला जवळच्या कॉलेजमध्ये व्हेरिफिकेशनला जावं लागेल. यामधला हा फरक आहे. तर मला ई स्क्रुनिटी घ्यायची आहे आणि मी शेवटपर्यंत जोपर्यंत माझा फॉर्म सबमिट व्हेरिफिकेशन होणार नाही तोपर्यंत मी चेक करेल, तरच मी ई स्क्रुनिटी घेऊ शकतो. कारण फॉर्म विद्यार्थी ई स्क्रुनिटी चूज करतात पण भरल्यानंतर त्यांना असं वाटतं की झाला माझा फॉर्म सबमिट आणि झाली माझे व्हेरिफिकेशन. हे चुकीचं आहे. व्हेरिफिकेशन होत नाही. काही विद्यार्थ्यांच्या त्रुट्या येतात, त्या त्रुट्यासुद्धा कंप्लीट कराव्या लागतात. तर मी ई स्क्रुनिटी ऑप्शन सिलेक्ट करून माझा फॉर्म फिल करणार आहे. त्यानंतर इथे खाली सेव्ह मोडचं ऑप्शन आहे, इथे सेव्ह मोडला क्लिक करा. सेव्ह मोडला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म फिल करायसाठी ऑप्शन येईल. आता बघा प्रोसीड फर्दर टू फिल अप्लिकेशन फॉर्म, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्रुप विचारण्यात येणार आहे. इथे चुका होऊ देऊ नका, कारण बघा इथे ग्रुप तुम्ही 12वी आहे का असाल तर येस करा, अदरवाईज तिथे क्लिक करायचं नाही. ITI आहे का, ITI असेल तर तुम्हाला ITIवर क्लिक करावं लागेल. 2 ऑप्शन दिलेले आहे. डायरेक्ट सेकंड इयर 12वीवाल्या विद्यार्थ्यांना पण डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा मिळू शकते, ITIवाल्यांना पण डायरेक्ट डिप्लोमा मिळू शकतो. म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता. तर तुमचं 12वी आहे की ITI हे तुम्ही एकदा पहिले फिक्स करा आणि त्यानंतर इथे क्लिक करा. मी 12वीला क्लिक केलं आहे. त्यानंतर विचारण्यात येत आहे की महाराष्ट्र कॅन्डिडेट म्हणजे तुमचं शिक्षण जे शिक्षण तुम्ही केलेलं आहे कंप्लीट
12वी म्हणा किंवा ITI म्हणा किंवा 10वी म्हणा, हे कुठून केलं आहे. जर तुम्ही सर्व शिक्षण महाराष्ट्रामधून केलं असेल तर तुम्हाला टाईप ए सिलेक्ट करायचं, म्हणजे पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. किंवा या व्यतिरिक्त जर बाहेर स्टेटमधून वगैरे केले असेल तर भरपूर ऑप्शन दिलेलं आहे. यामध्ये मराठीमध्ये दिलेलं आहे, तुम्ही रीड करू शकता आणि त्यामधलं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर आमचं शिक्षण महाराष्ट्र आहे म्हणून टाईप ए सिलेक्ट केलेलं आहे. तर त्यानंतर सर्वात खाली सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज येईल. बघा इथे क्वालिफिकेशन एक्झामिनेशन आपण 12वी चूज केलेलं आहे. तर इथे विचारण्यात येत आहे की तुम्ही जे 12वी कुठून केलेली आहे, म्हणजे कोणत्या जिल्ह्यामधून केलेली आहे, तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जोही तुमचा जिल्हा असेल तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जर तुमचा ITI असेल तर ITI बद्दल तुम्हाला इथे विचारण्यात येणार आहे. जिल्हा टाका आणि सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे. तुमची कास्ट कोणती आहे तर तुम्हाला कास्ट सिलेक्ट करून टाकायची आहे. बघा जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला जनरल सिलेक्ट करावं लागेल आणि तुम्ही जर रिझर्व कॅटेगरी म्हणजे कोणती कास्ट असेल तुमची तर तुम्ही कास्टमध्ये सिलेक्ट करू शकता. कास्टमध्ये सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला परत विचारण्यात येत आहे तुम्ही SC, ST, NTD, NT, NTC, OBC, SBC यामधून तुमची कास्ट कोणती आहे. तुम्ही एक कोणती कास्ट सिलेक्ट करा जी तुमची कास्ट असेल. त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जे मिळालं आहे त्यावरती स्टॅम्प कोणाचा एकदा चेक करा. सब डिव्हिजनल ऑफिसर आहे, DY कलेक्टर आहे की तहसीलदार आहे, यापैकी एकदा चेक करा. जास्तीत जास्त सब डिव्हिजनल ऑफिसर यांच्याकडूनच कास्ट सर्टिफिकेट दिलं जाते. तुम्ही एकदा तरी चेक करा. जेही तुमच्या याच्यावर ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर तुमची पोटजात OBC असेल तर कुणबी, माळी, पाटील या संदर्भात असेल. SC असेल तर महार, चांबार, मांग या प्रकारे अशा प्रकारे तुमची पोटजात असेल ती पोटजात तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. अशा प्रकारे जेही तुमची कॅटेगरीचं पेज फिल करून घ्या. ओपन असेल तर जनरलला क्लिक करू शकता डायरेक्टली. अशा प्रकारे भरा. त्यानंतर विचारण्यात आहे की फिजिकल हँडिकॅप म्हणजे तुम्ही दिव्यांग आहे का, असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर तुम्ही अनाथ आहात का, असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर आहे तुमचे वडील हे संरक्षण दल म्हणजे डिफेन्समध्ये होते का, ते रिझर्वेशन घ्यायचं असेल तुम्ही यस करू शकता. जर तुमचे वडील आर्मी नेव्हीमध्ये असाल तर. त्यानंतर वर्किंग प्रोफेशनल डिटेल्स तुम्ही वर्किंग करत असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. अशा प्रकारे पूर्ण माहिती भरून घ्या. आता त्यानंतर विचारण्यात येत आहे की तुम्ही नॅशनॅलिटी म्हणजे इंडियन नॅशनॅलिटीसाठी प्रूफ काय देणार आहे. यामध्ये तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देऊ शकता, बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता किंवा इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेट देऊ शकता. भरपूर विद्यार्थ्यांकडे जे डोमेसियल काढलेलं आहे ते डोमेसियल अँड नॅशनॅलिटी असं सर्टिफिकेट आहे. जर असेल तर तुम्ही नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे असं म्हणूच शकता. तुमच्याकडे डोमेसियल आहे चेक करा. त्याच्यावरती जर नॅशनॅलिटी लिहिलं असेल तर नॅशनॅलिटी सर्टिफिकेटला तुम्ही यस करू शकता. अदरवाईज तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट किंवा तुमचे ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे TC देऊ शकता. या प्रकारे हे पेज सेव्ह करा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. त्यानंतर विचारण्यात येत आहे की बोर्ड म्हणजे तुम्ही कोणत्या बोर्डमधून पास आहे. ITI असेल तर तुम्हाला तिथं NCVT वगैरे असं ऑप्शन येईल. तुम्ही 12वी स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड अशा प्रकारे ऑप्शन येईल. तर तुम्ही कुठून पास केलं आहे तर यामधून तुम्हाला ते बोर्ड सिलेक्ट करणं आहे. तर माझं महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी पुणे इथलं मी सिलेक्ट करतो. इयर ऑफ पासिंग तुम्ही पास कधी झालेला आहे यामध्ये तुमच्या मार्कशीटवर लिहिलेलं आहे. इथून तुम्ही सिलेक्ट करा. जेही तुमचं इयर असेल या अगोदर जरी पास झाले असेल तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि इथे तुम्हाला तुमचे नाव बघा कसे सांगितले आहे. तर ॲज पर जे तुमचे 12वीची मार्कशीट आहे त्यानुसार तुम्हाला इथे नाव टाकावं लागेल. सरनेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम जरी नसेल तरी तुम्हाला पहिले सरनेम टाकणं आहे, त्याच्यानंतर तुमचे नाव आणि त्यानंतर तुमचे वडिलांचे नाव. अशा प्रकारे इथे तुम्हाला नाव फिल करायचं आहे. त्यानंतर जे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर तुमच्या आईचे नाव आहे ते तुम्हाला इथे या बॉक्समध्ये फिट करायचं आहे. बघा मदर नेम. त्यानंतर तुम्ही 12वी पास आहे का, हो. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे सब्जेक्ट विचारण्यात येत आहे. तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट होते बघा, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, इलेक्ट्रॉनिक्स जेही तुम्हाला सब्जेक्ट असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. अशा प्रकारे पूर्ण सब्जेक्ट वगैरे चूज करून घ्या. आणि त्यानंतर सब्जेक्ट चूज झाल्यानंतर तुम्हाला जे 12वीमध्ये किती मार्क्स मिळाले बघा इथे ऑप्टेन म्हणजे किती मार्क्स मिळाले, आउट ऑफ म्हणजे किती पैकी मिळाले आणि इथे पर्सेंटेज. अशा प्रकारे पूर्ण फिल करून घ्या. त्यानंतर तुम्हाला 10वीची इन्फॉर्मेशन विचारण्यात येत आहे. इथून तुम्हाला तुमचं जे बोर्ड आहे हे सिलेक्ट करावं लागेल. CBSE महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करा. इथे तुम्हाला तुमचा 10वीचा रोल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे तुम्ही 10वी कधी पास झाले हे टाकायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे मार्क्स मिळाले आहेत 10वीमध्ये तर ह्यामध्ये सब्जेक्ट दिलेले आहेत त्या सब्जेक्टचे अचूक मार्क टाका. जे तुमच्या मार्कशीटवर आहेत ते टाका, कारण चुकला झाल्या तर तुमचा फॉर्म व्हेरीफाय होणार नाही. त्यामुळे बघा इथे मॅथ्सचे ऑप्टेन म्हणजे किती मार्क्स मिळालेले आहे, किती पैकी मिळाले आहे आणि पर्सेंटेज. त्यानंतर सायन्स आणि इंग्लिश अशा प्रकारे इथे मिळालेले मार्क्स, इथे आउट ऑफ मार्क्समध्ये किती पैकी मिळाले आहे
अशा प्रकारे टोटलची पूर्ण माहिती आहे ही फिल करून घ्या आणि सर्व माहिती फिल केल्यानंतर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. म्हणजे तुमचं हे पेज सेव्ह होऊन जाणार आणि सर्व माहिती तुमची फिल केल्या जाणार. त्यानंतर नेक्स्ट पेजला या. नेक्स्ट पेजला आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे नाव, तुमच्या आईचे नाव, त्यानंतर इथून तुम्हाला तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची. त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या फॅमिलीचे इन्कम टाकायचे आहे. जे तुमच्या फॅमिलीची इन्कम असेल ते इथे टाका. त्यानंतर धर्म, हिंदू, बुद्धिस्ट, जैन यामधून जे असेल ते टाका. त्यानंतर मातृभाषा मराठी, हिंदी जेही तुमची मातृभाषा असेल ते टाका. मायनॉरिटी म्हणजे तुम्ही मुस्लिम, जैन, सीख, बुद्धिझम अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणती मायनॉरिटी असेल आणि त्याचे जर तुमच्याकडे प्रूफ असेल तरच तुम्ही मायनॉरिटीला येस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. रुरलचा म्हणजे ग्रामीणचा आहे का आणि अर्बन म्हणजे शहरचा आहे का, जोही असेल तुमचा तो इथे सिलेक्ट करा. त्यानंतर पूर्ण माहिती जी आहे हे फिल करून घ्या. अशा प्रकारे माहिती फिल केल्यानंतर सर्वात खाली सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल. अशा प्रकारे पूर्ण पेज भरून घ्या आणि सर्व माहिती प्रॉपर चेक करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट पेजला आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पासपोर्ट साईज जो फोटो आहे तो अपलोड करायचा आहे. तर तुमच्याकडे जोही फोटो आहे तुमचा पासपोर्टचा लेटेस्टवाला तो स्कॅन करा आणि इथे तुम्हाला अपलोड फाईलमध्ये तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. तर मी इथे एक डेमो फाईल अपलोड केलेली आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तर डॉक्युमेंट्स बघा, डॉक्युमेंट हे तुम्हाला PDF स्वरूपात चालेल किंवा इमेज स्वरूपातसुद्धा चालेल, पण डॉक्युमेंट हे व्यवस्थितरित्या स्कॅन असले पाहिजे. प्रॉपर स्कॅनरवरून स्कॅन पाहिजे. फोटो अपलोड करू नये किंवा मोबाईलमधून सुद्धा स्कॅन करून तुम्ही अपलोड करू नये. प्रॉपर स्कॅनरवरून स्कॅन करून डॉक्युमेंट अपलोड करा. यामध्ये बघा, सर्वप्रथम तुम्हाला 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे. त्यानंतर 12वीची मार्कशीट, त्यानंतर स्कूल लिव्हिंग म्हणजे TC, इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, त्यानंतर तुमची कास्ट सर्टिफिकेट, असे 5 डॉक्युमेंट झाले. हे 5 डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे. डॉक्युमेंटची साईज 1 MBच्या खाली असली पाहिजे आणि PDF किंवा JPGमध्ये, परंतु स्कॅनिंग हे प्रॉपर असणं गरजेचं आहे, तरच तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार, अदरवाईज तुमचा फॉर्म त्रुटीमध्ये येणार. अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करा. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर सबमिटचं ऑप्शन आहे. सबमिटच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जो तुम्ही फॉर्म फिल केला आहे त्याचा पूर्ण डेमो ओपन होईल. त्या फॉर्मवरती तुम्हाला एकूण एक शब्द 2, 3, 4, 5 वेळा चेक करा. नाव, आईचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, 10वीचे मार्क्स, 12वीचे मार्क्स, जे सब्जेक्ट चूज केले ते सब्जेक्ट, अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला प्रॉपर चेक करणं आहे. आणि सबमिट केल्यानंतर आपल्याला 300 रुपयाचं यासाठी जे फी आहे म्हणजे चालान आहे हे पेड करावं लागणार आहे. कास्टसाठी 300 रुपये, ओपनसाठी 400 रुपये चालान असणार आहे. हे चालान आपल्याला फोनपेद्वारे किंवा जेही UPI असेल, बारकोड असेल त्या प्रकारे आपण स्कॅन करून पे करू शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण फॉर्म फिल करायचा आहे. फी पेड झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो ऑनलाईनमध्ये व्हेरिफिकेशनला जाईल. तो फॉर्म व्हेरिफिकेशन होईपर्यंत तुम्हाला अपडेटवर चेक करत राहावं लागणार आहे आणि जेव्हा तुम्हाला अपडेट होईल फॉर्म त्यावरती एक तुम्हाला मोबाईल नंबरसुद्धा दिलेला असेल. त्या मोबाईल नंबरवरून तुम्ही कॉल करूनसुद्धा फॉर्म व्हेरीफाय करून घेऊ शकता. काही त्रुटी असेल तर विचारूसुद्धा शकता त्यांना. कॉलेजचं नाव आणि तिथले शिक्षक आणि त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. आणि जे विद्यार्थी फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार आहे त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे. फॉर्मची प्रिंट काढा आणि डायरेक्ट ज्याही कॉलेजला जायचं आहे तुम्हाला तिथे जाऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता ऑफलाईनमध्ये. तिथून तुम्हाला स्टॅम्प मिळेल तुमच्या डॉक्युमेंट्सवर आणि तुमच्या जेही अप्लिकेशन फॉर्म असेल त्याच्यावर तुम्हाला स्टॅम्प मिळेल. तुमची प्रोसेस कंप्लीट. तुम्हाला कुठेही काही चेक करायची गरज नाही आहे. परंतु जे ऑनलाईनमध्ये आहे त्यांना फॉर्म कंप्लीट होईपर्यंत चेक करत राहावं लागेल. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण फॉर्म भरू शकता. कोणत्याही स्टेपला तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट्स करा. तर तुमच्या कमेंट्सवर तुम्हाला सर्व सोल्युशन दिलं जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचे फॉर्म भरू शकता. तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्या. आणि या संदर्भात जेही पुढील अपडेट असेल, कॅपराऊंड कसा भरायचा, मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. तिथेसुद्धा सर्व अपडेट टाकणे सुरू राहतात. तर डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निकच्या सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.